महाराष्ट्र राज्याचे खाते वाटप झाल्यानंतर आता सध्या ऐरोली मतदारसंघाचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांना वन खातं देण्यात आलेलं आहे आणि ते स्वतः या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर भरून. सर काय सांगाल, पहिलं सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. कशा प्रकारचं बघतात वन खातं तुम्हाला देण्यात आलेलं आहे, मोठा आनंदाचा क्षण या ऐरोली मतदारसंघामध्ये दिसून येतो. हे बघा, 1995 साली वन पर्यावरण ही दोन्ही खाती माझ्याकडे होती. आज त्यावेळच्या पेक्षा वनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा घडलेली आहे. आता काही बाकी असेल त्याचा सगळा अभ्यास करून उर्वरित गोष्टी पूर्ण करू. नक्कीच वन खात्यामध्ये काहीतरी बदल पाहिजे. आदिवासी असतील, भाग असतील, त्यांना देखील काही जमिनी अजून प्रलंबित आहेत, त्या मागण्या कशा पूर्ण आणि आता बाब अशी की वन खात्यामध्ये काय काय गोष्टी लोकांनी अर्ज केलेले त्याचा सगळा एकूण आढावा घेऊन त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्न करू. गिरीश महाजन असतील किंवा पंकजा मुंडे असतील, विखे पाटील असतील, यांना कुठेतरी खाती कमी दर्जाची दिली, त्यामुळे कुठे नाराजी. नाही, मला नाही वाटत. प्रश्न असा आहे की खातं कुठलं मिळालं त्याच्यापेक्षा शेवटी सामुदायिक ती जबाबदारी असते मंत्रिमंडळाची. निश्चितपणे त्या सर्व खात्यांना न्याय मिळण्याकरता सगळेजण एकत्र काम करते. कशा प्रकारचा कामाचा सपाटा असणार आहे, अतिशय शिस्तबद्धतेनं काम होईल. लक्षात आलं का, जनताभिमुख कारभार होईल असा माझा विश्वास आहे. सर, पालकमंत्री वरतून आता दावा प्रतिदावे केले जातात, कसं बघता? तुमचं देखील नाव नाही, स्ट्राईक रेट भाजपचा मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये. हे बघा, प्रश्न असे, पालकमंत्री पद कुठल्याही जिल्ह्याचं मिळालं तरी सुद्धा प्रॉब्लेम काही नाही. जनतेची कामं करण्यासाठी शेवटी महाराष्ट्रातली जनता सगळीच आपले, जिल्हे सगळे आपलेच आहेत. कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं तरी आपल्याला आनंद मिळेल. नक्कीच आनंद मिळेल असं आता त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आतापासूनच आता पाहायला गेलं तर या ठिकाणाहून आता जंगी स्वागत झाल्यानंतर आता गणेश नाईक हे आता आपल्या कामाला लागतील. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पालकमंत्रीपद कशा प्रकारे कोणाकडे जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.